राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध देशी विदेशी मद्य विक्री करणाऱ्या वाहतुकीवर कारवाई करत 83 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत। सोलापूर शहर व जिल्ह्यात दिनांक 16 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्र, अवैध देशी विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर संयुक्त धडक कारवाई करत 83 गुन्हे नोंदवून 84 जणांवर कारवाई केली आहे। या कारवाईत 24,075 लिटर रसायन, 1,626 बॉटल हातभट्टी दारू, देशी विदेशी व बनावट मद्य, 17,000 बनावट बुचे, ताडी, बियर तसेच 3 चारचाकी व 7 दुचाकी वाहनांसह एकूण 49,67,102 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच 25 ते 28 जानेवारी 2026 दरम्यान सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे कारवाई करत 346 बॉटल बनावट विदेशी मद्य व साहित्य जप्त करून एक आरोपी अटक, तर सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरात गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त करून 3 आरोपी अटक करण्यात आले। मोहोळ तालुक्यातील आष्टी येथेही बनावट देशी मद्यावर कारवाई करत एक आरोपी अटक करण्यात आला। अवैध मद्य विक्री व मद्यपानास परवानगी देणाऱ्या 8 ढाब्यांवर गुन्हे दाखल करून 24 आरोपींवर कारवाई करण्यात आली। सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली। या मोहिमेत विभागीय उपअधीक्षक सागर धोमकर, उपअधीक्षक JN पाटील, निरीक्षक RM चौरे, AV घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक SD कांबळे, राम निंबाळकर, धनाजी पोवार, RM कोलते, सुखदेव सीत, सचिन शिंदे, समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण, जवान अण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, वसंत राठोड, चेतन भनगुंटी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, अण्णासाहेब फड, कपिल स्वामी, गजानन ढब्बे, तानाजी जाधव, पवन उगले, योगीराज तोगी, स्वप्नील आरमाळ, योगेश गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, मंगेश मारसिंग, महिला जवान शिवानी मुढे, वाहन चालक दीपाली सलगर, संजय नवले, रशीद शेख व दीपक वाघमारे यांनी सहभाग घेतला।